संकेत आणि आदित्य. यस, लेट्स प्ले गेम ऑन. एक महत्वपूर्ण सामना आहे. व्हीएस स्पोर्ट्स आयोजित मान्सून बिग बॅश 2024 क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाजीसाठी प्रथमेश मयेकर आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला संकेत आणि त्याच्या समवेत आदित्य दळवी. प्रथमेश मयेकर, पहिला बॉल, पहिलाच बॉल त्याला उडवलंय संकेतने. पाठवले बॉलला बँकेत. 6 धावांसाठी षटकार. संकेत कदम आणि आदित्य दळवी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आणि पहिल्याच बॉलला संकेतच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. प्रथमेश मयेकर आयकॉन खेळाडू म्हणून आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याची वर्णी लागली आहे. मान्सून बिग बॅश 2024. यावेळेला मुडला एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जज करत असताना सोप्पा झेल पकडलाय. षटकार. ओहो, सेलिब्रेशन पहा प्रथमेश मयेकर यांचं. षटकार जरूर आला पहिल्या बॉलवरती. दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली आहे संकेत कदम. बाद. नवीन बॅटर या मैदानामध्ये. येस, नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत शैलेश पांचाळ. संकेत कदम यांची महत्वपूर्ण विकेट आणि संकेत बाद झाल्यानंतर नवीन बॅटर संकेत बाद झालेत. शैलेश आलेत. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढलेला हा बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. एक धाव पूर्ण देखील केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 7 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच मुंबईचा रताधीश आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे श्री बॉईज. कर्णधार आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण मैदानामध्ये उपस्थित राहायचे. यावेळेला लो फुल टॉस पंच मात्र या ठिकाणी घोषित करतायत. इट्स अ नो बॉल आणि नो बॉल प्लस गोशांकी क्षेत्रामध्ये गेलेली ही एक धाव, अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. आणखीन एक महत्वाचा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहायला मिळेल तो म्हणजे टीम मुंबईचा रताधीश त्यांच्या विरुद्ध असणार आहे टीम श्री बॉईज. आदित्यसाठी पुढचा बॉल. प्रचंड वेग. प्रथमेश मयेकरने हाताळलेला चेंडू जातोय यष्टीरक्षक जतीन गिरकर यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. प्रथमेशचा पुढचा बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. त्याच्याकडून चूक झाली आहे. फंबल झाले थोडेसे आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण देखील केलेत. षटक क्रमांक जर आता आपण पाहिलं तर पहिलं मार्गस्थ आहे. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाल्यात आणि 11 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजे शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे षटक क्रमांक 1 मधील. एमबी स्पोर्ट्स मयुरेश भवर यांचं देखील विशेष सहकार्य लाभलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चिंतामणी स्पोर्ट्स म्हणजेच प्रकाशजी पांगम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे संपूर्ण या सर्वच खेळाडूंचा गणवेश विशेष डिझाईन केला गेलाय. आदित्य दळवी याच्यासाठी पुढचा बॉल. हलक्या हाताने ढकलल्या बॉलला आणखीन एक धाव घेतली जाईल. म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 12. एक गडी बाद. टीम सक्षम 11.
नेक्स्ट मॅच मुंबईचा रत्नाधीश विरुद्ध श्री बॉईज. अशा दोन बलाढ्य संघांमध्ये आणखीन एक महत्त्वाचा सामना पाहायला मिळेल आजच्या संपूर्ण दिवसातील शेवटचा सामना. टीम मुंबईचा रत्नाधीश विरुद्ध श्री बॉईज. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी प्रणव कदम यांना आमंत्रित केलं जाईल. आदित्य दळवी. ओहो, पहिलाच बॉल खेळत असताना उडवलाय बॉलला, फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आदित्य दळवी यांच्या बॅट मधून. अगदी आय प्रोटेक्शन, येस, डोळ्यावरती आपण पाहतोय प्रोटेक्शन देखील करण्यात आले आदित्य दळवी यांच्या माध्यमातून. आय प्रोटेक्शन गॉगल म्हणावं लागेल, जो आदित्य दळवी यांच्या डोळ्यावरती बरोबर तैनात केला गेलाय. आणि पहिलाच बॉल खेळत असताना षटकार देखील पाहायला मिळाला आदित्य दळवी यांच्या बॅटमधून. डावखुरा फलंदाज. पुढचा बॉल, यावेळेला प्रचंड वेग, चांगला बॉल हाताळलाय प्रणव यांनी. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. षटकार आला, चांगला कमबॅक केलं. पुढचा बॉल निर्धाव हाताळला आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 18 या आकड्यावर. 18 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला उडवलाय, आणखीन एक बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. पत्र्यावर 6 धावांसाठी षटकार. 2 षटकार लगावले गेलेत आदित्य दळवी यांच्या बॅटमधून. प्रथमेश मयेकर कानामंत्र देताना पाहायला मिळतात गोलंदाज प्रणवला, कारण महागडे षटक ठरले आतापर्यंत. 2 षटकार ठोकलेत फलंदाज आदित्य दळवीने. ज्यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता, चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय प्रणवच्या माध्यमातून. आणि आता आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 बॉल गोलंदाजाने हाताळलेत आणि 12 धावा खर्च केलेत प्रणवने ह्या षटकामध्ये. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. ओहो, यावेळेला चांगला बॉल, उसळी घेतली चेंडूने. फलंदाज बीट झालेत, यष्टीरक्षक देखील बीट झालेत आणि बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये. सक्षम 11 टॉस जिंकला टीम सक्षम 11 संघाने आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. ती फलंदाजी करत असताना मात्र धावा येत आहेत आदित्य दळवी यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल चांगला हाताळलाय. आता मात्र रन मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय, म्हणजेच या षटकामध्ये एकूण 12 धावा खर्च केलेत गोलंदाजाने. 13 धावा खर्च केलेत, एक्स्ट्राची 1 धाव. आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले धावफलकावरती 25 या आकड्यावर. 25 धावा धावफलकावरती झाल्यात. आता मात्र हे 3रं षटक आहे. चॅलेंजिंग ओव्हर, चॅलेंज दिलं जाईल फलंदाजांना. या षटकामध्ये 18 धावा करणं गरजेचं आहे. चॅलेंजिंग ओव्हर विशेष संकल्पना आयोजन समितीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणली गेली आहे.
गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज ओमकार आलेत. स्प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आमच्या समवेत काही प्रेक्षक ऑनलाईन देखील जुळलेत, काही प्रेक्षक आमच्या समवेत मैदानामध्ये देखील जुळलेत. या सगळ्याच प्रेक्षकांना विनंती असणार आहे, आपण यूट्यूबला जा, स्प्रोलिंग स्पोर्ट्स हे चॅनल सर्च करायचे, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असं तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं चॅनल. विपुल दादा पंडुलकर, एक मराठी उद्योजक, आज मात्र या नावाची देखील चर्चा संपूर्ण भारतभर राहिली आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स, त्याच प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आणि षटक हाताळण्यासाठी ओमकारकडे चेंडू सुपूर्द केलाय. चॅलेंजिंग ओव्हर आहे. या षटकामध्ये फलंदाजी करत असलेल्या संघाला 18 धावा करणं गरजेचं आहे. ओमकार हो, पहिलाच बॉल सोडून दिलाय. पंच यावेळेला मात्र वाईड बॉल घोषित करतायत आणि आणखीन एक धाव, म्हणजे एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 27 या आकड्यावर. यावेळेला आणखीन एक बॉल, पुन्हा एकदा पंच घोषित करतायत वाईड बॉल. पुढचा बॉल समोर उडवलेला बॉल, बॉलच्या खाली आपण पाहतोय जतीन गिरकर आलेत आणि झेल त्यांनी पकडलाय. फलंदाज बाद, विकेट. नवीन फलंदाज आहेत प्रवीण. प्रवीणसाठी पुढचा बॉल हवेमध्ये, स्वतः बॉलच्या खाली पोहोचतील का? नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 29 या आकड्यावर. तिसरं षटक मार्ग असते. ओमकार हे षटक हाताळत आहेत. पुढचा बॉल आदित्यसाठी, चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. प्रथमेश मयेकर पहा, बॉल पिचिंग झाल्यानंतर मात्र आपण पाहिलं तर फलंदाज अंदाज घेत होता त्या बॉलचा. प्रथमेश मयेकर सातत्याने कानमंत्र देत असताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजाला, कारण त्यांना देखील ठाऊक आहे तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजांना 18 किंवा 18 पेक्षा अधिक धावा बनवायच्या आहेत. त्यावेळेला सोडून दिलेला हा बॉल, पंच मात्र वाईड बॉल घोषित करतायत. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील, आपण याची नोंद घ्या. प्रथमेश मयेकर, वाईड बॉल +1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 31 या आकड्यावर.
पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मान्सून बिग बॅश 2024. हो, यावेळेला नो लुक शॉट आणि या बॉलला पाठवलंय आदित्य दळवी यांनी बॉडी लाईनच्या बाहेर. पंच मात्र घोषित करतायत अवघी एकच धाव. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडासा कट झाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. हो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय आणि हा बॉल देखील गोशांकी क्षेत्रामध्ये आणखीन एका धावेची बोर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ समाप्त झालाय. हे षटक होतं चॅलेंजिंग ओव्हर. 8 धावा आल्या होत्या या तिसऱ्या षटकामध्ये आणि 18 धावा करायच्या होत्या फलंदाजी करत असलेल्या संघाला. या 8 मधून 5 धावा मायनस केल्या जातील. म्हणजेच या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजाने अवघ्या 3च धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 28 या आकड्यावर. 28 ऑन अ बोर्ड. प्रथमेश मयेकर गोलंदाजीसाठी आलेत. अजूनही जर आपण पाहिलं तर उर्वरित 12 चेंडूंची ही पहिली इनिंग अजूनही बाकी आहे. चला स्पीडअप घ्या. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे कारण हा सामना संपल्यानंतर आणखीन एक सामना आजच्या संपूर्ण दिवसामध्ये कव्हर करायचा आहे. प्रथमेश मयेकर, पहिलाच बॉल, प्रचंड वेग आणि पहिलाच बॉल या ठिकाणी जतीन गिरकर यष्ट्यांच्या मागे चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून देखील. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. 28 धावा धावफलकावरती झाल्यात. आदित्य दळवी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय प्रवीण मोडक, हे 2 बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय टीम सक्षम 11 संघाकडून. पुढचा बॉल यावेळेला पिचिंग झाला, खाली राहिलाय. हा बॉल देखील जतीन गिरकर यांनी रोखलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळलाय प्रथमेश मयेकर यांनी. यावेळेला प्रचंड वेग पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. प्रवीणसाठी हाताळलेला चेंडू, आणखीन एक धाव, लेग बायच्या स्वरूपातली ही धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचेल धावफलकावरती 29 या आकड्यावर. 29 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम सक्षम 11. थोडासा बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळतोय सक्षम 11 संघ. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रथमेश मयेकर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत या सामन्यावरती, कारण आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची देखील वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये.
हो, पुढचा बॉल यावेळेला पाठवलाय बॉलला बॉडी लाईन पलीकडे 6 धावांसाठी आदित्य दळवीच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 35 या आकड्यावर. आदित्य दळवी इन फॉर्म बॅटर, चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय आदित्य दळवी, कारण वैयक्तिक 16 बॉल मध्ये 25 धावांवरती तो खेळतोय या मॅच मध्ये. ओ व्हॉट अ शॉट, फटका चांगला खेळलाय, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, झेल अगदी सोपा झेल सुटलाय, अगदी सोपा झेल. झेल पकडणं गरजेचं होतं. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो, फटका जरूर फसला आदित्य दळवी यांच्या बॉलच्या खाली. क्षेत्ररक्षक जज करत असताना बॉलच्या खाली पोहोचला देखील आणि शेवटच्या क्षणाला झेल त्याच्याकडून निसटलाय. षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 36. 2 गडी बाद, टीम सक्षम 11. 36 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. चला प्रथमेश स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. आणखीन एक सामना आम्हाला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये कव्हरअप करायचा आहे. नेक्स्ट मॅच मुंबईचा रथाधीश त्यांच्या विरुद्ध असणार आहे श्री बॉईज. कर्णधार विनंती असेल टॉस साठी या. श्री बॉईज आणि मुंबईचा रथाधीश, कर्णधार विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. मानस आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 बॉल शिल्लक, पहिल्या डावातील शेवटचे 6 बॉल. 36 ऑन बोर्ड. आदित्य दळवी वैयक्तिक 26 धावांवरती फलंदाजी करतोय. 6 बॉल शिल्लक आहेत. मानसचा पहिला बॉल, चांगला बॉल हाताळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉलला अडवतील आणि एकाच धाबेवरती समाधान मानावं लागत असताना मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र माघारी परतलेत. स्ट्राइक वरती यायचं होतं आदित्य दळवी यांना. यस, रिव्ह्यू घेतलाय पंचांनी देखील, कारण कोणता फलंदाज बाद आहे याची पडताळणी केली जाते प्रदीप शिंदे यांच्या माध्यमातून. यस, प्रवीण या ठिकाणी माघारी परतलेत आणि प्रवीण बाद झाल्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये समीर आलेत. स्ट्राइक वरती येण्याचा प्रयत्न आदित्य दळवी यांनी केला, जरूर स्ट्राइक आली आहे देखील. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. ओ व्हॉट अ शॉट, फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला पाठवलंय आदित्य दळवीने बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. मयुरेश भवर, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती या. मयुरेश भवर, आपण व्यासपीठावर यायचंय. अफलातून स्ट्रोक.
आदित्य दळवी. अजूनही शेवटचे 4 बॉल बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. 19 बॉल मध्ये 33 धावांवरती फलंदाजी करतोय वैयक्तिक आदित्य दळवी. वन साइड. यावेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल पंच घोषित करतायत आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 44 या आकड्यावर. यावेळेला देखील आणखीन एक बॉल पुन्हा एकदा पंच घोषित करतायत व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव. चला प्रथमेश मयेकर थोडं स्पीडअप घ्या. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी आहेत. मॅच ऑफिशियल्स 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग समाप्त करायची आहे. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 46 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मुंबईचा रथाधीश त्यांच्या विरुद्ध असणार आहे श्री बॉईज कर्णधार. आपण त्वरितच व्यासपीठावर यायचंय. श्री बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे मुंबईचा रथाधीश. मान्सून बिग बॅश 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला चांगला हाताळलाय मानस यांनी आणि यावेळेला आता मात्र फलंदाज बाद. आणखीन एक विकेट आली आहे. श्री बॉईज कर्णधार आपण टॉस साठी यायचे व्यासपीठावर. मुंबईचा रथाधीश या संघाचा कर्णधार या ठिकाणी व्यासपीठावरती आलेला आहे. टॉस बॉक्स मध्ये विनंती असेल श्री बॉईज कर्णधार आपण त्वरितच व्यासपीठावरती या. हो हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल अडवतील. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना मात्र यावेळेला आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. हो पुढचा बॉल. हा बॉल जर आपण पाहिलं तर घुशंकी क्षेत्रामध्ये चाललाय. रन मिळेल एक. यस बीमर साठी रिव्ह्यू घेतले फलंदाजी करत असलेल्या संघाने. प्रदीप शिंदे विनंती असेल आपण बीमरची पडताळणी करायची. ऑन फील्ड अंपायर यांनी आपण पाहिलं तर चला आपण टॉस कडे जाऊया. एका बाजूला आपण मुंबईचा रथाधीश आणि श्री बॉईज यांच्यामधली नाणेफेक सुद्धा बघतोय. मयुरेश भवर MB स्पोर्टचे सर्व यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होईल. हेड आणि टेल. श्री बॉईज कॉल करेल. टेल इज अ कॉल.
अँड टेलिटेज म्हणजे टॉस जो आहे तो जिंकलेला आहे. श्री बॉईज निर्णय काय असेल? फलंदाजी. प्रथम फलंदाजी करणार आहेत. जास्त वेळ आपण घेणार नाही आणि स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, जिथे मॅच थांबेल, जर अंधार पडला, तुम्हाला खेळायचं नसेल तर तिथेच मॅच थांबेल आणि उद्या मग फ्रेश मॅच होणार नाही, तिथूनच मॅच पुढे खेळवली जाईल. हा अगोदरच ही सूचना तुम्हाला दिली जाते. आणि 25 मिनिटांच्या वर प्रत्येक इनिंगला वेळ दिला जाणार नाही. 25 मिनिटांच्या वर वेळ गेला तर पेनल्टी लावली जाणार आहे, कारण शेवटची मॅच आहे. वेळेत जर खेळलात तर पूर्ण होईल. आणि तुम्हाला बॉलिंग करायचे, तुम्हालाही तोच नियम लागू असणार आहे. तर आपण सुद्धा लगेच मॅचची तयारी करा. दोन्ही टीमला मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला धन्यवाद. तर टॉस झालाय तो श्री बॉईज या संघाच्या बाजूने निर्णय लागलाय आणि प्रथमतः श्री बॉईजने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. धन्यवाद. यस, नो बॉल, फ्री हिट. आणि या फ्री हिट वर अफलातून स्ट्रोक आदित्य थळवीच्या बॅट मधून आणखीन एक पॉवरफुल बॉल फटका. बॉल चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले, फ्री हिट ऑन होती आणि या फ्री हिटच्या बॉल वरती बॉलला पाठवलंय बॉडी लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. षटक क्रमांक 5 चा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या सरासरीने 55 आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 56 धावांची गरज असणार आहे. ती म्हणजे टीम त्रिशा टायटन्स या संघाला 30 बॉल मध्ये 56 धावा करायचे. तर विनंती असेल माझी साथी समालोचक, जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, रोशनजी पाथाडे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. सेकंड इनिंग 25 मिनिटांमध्ये आपल्याला समाप्त करायची सेकंड इनिंग. चला जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये, लगेच आपण नवीन डावाला सुरुवात करायची आहे. सक्षम बॉईज आणि त्रिशा टायटन्स या दोन संघांमध्ये चालू असलेला बीएस स्पोर्ट्स आयोजित मॉन्सून बिग बॅश 2024च्या या नवीन पर्वातला संध्याकाळच्या सत्रातला हा सेकंड लास्ट फायनल आपण हा सामना सेकंड लास्ट मॅच आहे. यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे, त्यामुळे दोन्ही टीमला विनंती आहे आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर आणखीन एक 5-5 ओव्हरचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. नाणेफेक पूर्ण झालेली आहे. श्री बॉईजने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. दुसऱ्या बाजूने मात्र मुंबईचा रथाधीश या संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी संधी दिली गेली आहे. तर दोन्ही टीम आपण सुद्धा तयार राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. आणि दरम्यान प्रथमतः बॅटिंग केली होती सक्षम 11 या संघानं. प्रथमतः टॉस जिंकला आणि बॅटिंग करत असताना पहिल्या डावातून मात्र धावा जमवल्या गेल्या. फलंदाजी करत असताना ते एकंदरीत 55 धावा आणि 56 धावांचं एक मोठं आव्हान, जसं आपण सेकंड मॅच मध्ये पाहिलं होतं. 58 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं होतं. या मॅच मध्ये आता 56 धावांचं टार्गेट चेस करावं लागणार आहे ते त्रिशा टायटन्स या संघाला. तर सक्षम बॉईज आपण सराव थांबवा आणि प्रत्येक फिल्डरला आपण लगेच आपापल्या जागेवर पाठवून द्या. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. मॅच ऑफिशियल सुबोध गडसे सर आणि अभि परब सर, लवकरात लवकर आपण आपली जागा घ्या. आणि ह्या इनिंगला 25 मिनिटं अधिक वेळ लागता कामा नये. पंच आपण सुद्धा सक्त ताकीद द्यायची आहे. टाइम सेट करण्यात आलेला आहे, ऑलरेडी आम्ही टाइम सेट केलेला आहे. जसा पहिला बॉल पडेल तिथून पुढे 25 मिनिटात जर इनिंग पूर्ण झाली नाही तर जो संघ विलंब करत असेल त्या संघाला 3 धावांची पेनल्टी लावली जाईल. याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 5:26 मिनिटं झालेली आहेत. पहिला बॉल 5:28 मिनिटाला पडला पाहिजे. सक्षम 11 आपल्याला ही स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली जाते. 5:27 मिनिटं झालेली आहेत. 1 मिनिट आपल्याकडे शिल्लक आहे. 5:28 मिनिटाला पहिला बॉल पडणं आवश्यक आहे. आणि तिथून पुढे 25 मिनिटांच्या अवधीमध्ये आपली इनिंग पूर्ण होणं आवश्यक असेल. अन्यथा जो संघ जास्त वेळ वाया घालवेल त्या संघाला 3 धावांची स्ट्रिक्टली पेनल्टी असणार, लक्षात घ्या. फलंदाज पाठवून द्यायचे. 5:27 मिनिटं झालेली आहेत. 5:28 मिनिटाला हा सामना सुरू होईल आणि तिथून पुढे 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. यानंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. पुन्हा एकदा सक्षम 11 संघाला वारंवार आम्ही सूचना देतोय. चला 5:28 मिनिटं झालेली आहेत.
BS स्पोर्ट्स क्लब आयोजित मॉन्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेचं नवीन पर्व आपण बघत आहात. एक भव्य मर्यादित षटकांची पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या काळा चौकीच्या शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती आज सकाळच्या 17 पासून सुरू झाली आहे. साखळी फेरीतून ह्या स्पर्धेला खेळवत असताना पहिला हाफ या स्पर्धेचा पूर्ण झालाय. जिजामाता नगर या संघाने मात्र आजच्या दिवसभरातून पुढील फेरीमध्ये प्रवेश आपला निश्चित केला. त्यानंतर आता मात्र दुसऱ्या गटाकडे आपण वळतोय. त्या गटातली पहिली मॅच ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ पूर्ण झालाय. 56 धावांचं टार्गेट सेट केलंय सक्षम 11 संघाने. आणि तिसरी ओव्हर अर्थात चॅलेंजिंग ओव्हर जी आहे ती संकेत कदम हे हाताळणार आहेत असं आम्हाला कळवलं जातंय. तर सामन्याला सुरुवात करण्यास हरकत नाहीये. 25 मिनिटांचा अवधी सेट होतोय. बरोबर 5:29 हा सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्रिशा टायटन्स संघाकडून शुभम पालांडे आणि सोबतच प्रथमेश मयेकर. बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना प्रणय फुल टॉस बॉल. प्रणय शिंदेच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि पहिलाच बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी पहिल्याच बॉलवर खणखणीत षटकार. मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है और पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा. BS स्पोर्ट्स क्लब आयोजित मॉन्सून बिग बॅश 2024 या पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकाराने झालेली सुरुवात पाठलाग करायला या ठिकाणी मात्र होतीये 56 धावांचा. शुभम पालांडेच्या बॅटमधून प्रणय शिंदेच्या बॉलवरती मात्र हल्ला चढवला गेला. व्हेरी फर्स्ट बॉल इरादे स्पष्ट केलेत. चला वेळ घालवू नका. सक्षम 11 पेनल्टी लागेल. प्रथमेश आपण चर्चा करू नका, आपण चिंता करू नका. त्यांनी जर वेळ घालवला 25 मिनिटांच्या वर जर वेळ गेली समोरच्या टीमला पेनल्टी लागणार. त्यामुळे आपण आपल्या बॅटिंगकडे लक्ष द्या. बाकीचं काम ऑर्गनायझिंग कमिटी करेल. 5:29 नंतर 25 मिनिटांमध्ये इनिंग पूर्ण करायची आहे. सक्षम 11 साठी ही वॉर्निंग असेल. पहिला बॉल षटकार. दुसऱ्या बॉलवर या वेळेला मात्र अंदाधून फटका खेळण्यामध्ये कुठेतरी मात्र गरज पडली, कारण चेंडू आणि बॅट मधला कोणताही संपर्क तिकडे दिसून आला नाही. शरीराचा वेध घेत मात्र थर्डमॅनकडे बॉल जात होता. विकेट किपर बॉलवर जातील. एक धाव पूर्ण तोपर्यंत केली जाते फलंदाजांकडून. दुसऱ्या बाजूने काळा चौकीचा गिरीश कोचरेकर म्हणून ज्या खेळाडूची ओळख नेहमी राहिली असा प्रथमेश प्रवीण मयेकर. नुकतीच काही महिन्यापूर्वी मात्र बिग बॅश काळा चौकी या स्पर्धेतून मालिकावीराची स्पर्धा, मालिकावीराचा मान, मालिकावीराचा पुरस्कार ज्या खेळाडूच्या नावावरती राहिला तोच प्रथमेश आज त्रिशा टायटन्स या संघाकडून ओपनिंग पेअरमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे 5 ओव्हरमध्ये. आतापर्यंत आपण एव्हरेज स्कोर जर या स्पर्धेचा पाहिला तर बऱ्याचदा आपण 30+ धावसंख्या 30 ते 40 30 ते 40 धावा ज्या आहेत या स्पर्धेचा एक एव्हरेज स्कोर राहिलाय. परंतु 2 वेळेला आज 50 अधिक धावा सुद्धा स्कोर कार्डवर पाहायला मिळाल्या. या वेळेला मात्र फाईन लेगकडे घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळाला. एकेरी धावेसोबत स्कोर कार्डकडे लक्ष टाकूया. 9 धावा स्कोर कार्डवरती. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. 2 चेंडू शिल्लक आहेत प्रणय शिंदेच्या ओव्हरमधले. या वेळेला थोडा बॉल खाली बसलेलाही देखील, लेकिन खूप चांगल्या पद्धतीने जज केलं चेंडूला. खूप चांगली बारीक नजर चेंडूवरती रोखून धरली आणि चेंडू आणि बॅट मधला जो संपर्क आहे तो घडवून आणण्यामध्ये यशस्वी राहिला फलंदाज प्रणय शिंदे. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण त्याला पाहतोय. शुभम पालांडे मात्र एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. 10 रन्स ऑन दी बोर्ड. 10 धावा स्कोर कार्डवरती सध्याच्या स्थितीला. पुन्हा एकदा स्ट्राईकवर प्रथमेश. गोलंदाजी प्रणय शिंदे. या वेळेला मात्र अगोदरच बॅट भिरकावली आहे. बॉलच्या टप्प्यावरती नजर नव्हती.
बैठक फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये दिसले प्रथमेश, परंतु चेंडू जाऊन विसावेल तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने मात्र सांगता होईल पहिल्या षटकाची. एक षटका अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन विसावेल ती 10 या धावसंख्येवर. 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. पाठलाग करायचा आहे तो 56 धावांचा. धावफलकावर धावा झाले 10, म्हणजे उर्वरित 24 बॉलमध्ये अजूनही 46 धावांचा पाठलाग करावा लागेल. जवळपास 11:30च्या सरासरीनं बॅटिंग करायची आहे. रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट आपण बघू शकाल स्कोर कार्डवरती 11.50चा. 24 बॉल अर्थात 4 ओव्हरमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. शुभम पालांडे, प्रथमेश मयेकर. पहिलं षटक मात्र समाप्त होत आहे प्रणय शिंदेचं. नवीन ओव्हर घेऊन मात्र बॉलिंग मार्कवरती अभिषेक सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पंचांच्या डाव्या बाजूने. आणि या वेळेला राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सुरुवातीच्या दोन्हीही ओव्हरच्या व्हेरी फर्स्ट बॉल वरती प्रथमेश, या वेळेला आपण जर पाहिलं तर शुभम पालांडेच्या बॅटमधून पुन्हा एकदा हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग. प्रणय शिंदेच्याही पहिल्या बॉलवर पहिलाच षटकार आणि या वेळेला मात्र अभिषेकच्याही पहिल्याच बॉलवर पहिलाच षटकार शुभम पालांडेच्या बॅटमधून. या वेळेला तर अगदी समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. डाऊन दी ग्राउंड लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार शुभम पालांडेच्या बॅटमधून. या वेळेला बॅकफुटवर जाऊन फ्लॅट शॉट रनिंग ट्रॅकवर आदळलाय. बॅक टू बॅक लगातार बार बार बॉल जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार शुभम पालांडेच्या बॅटमधून येत असताना. चांगली जजमेंट पाहायला मिळाली. चेंडूवर बारीक लक्ष आहे. मगाशी सुद्धा खाली राहिलेला बॉल त्याने चेंडू आणि बॅटमधला संपर्क घडवून आणला आणि याही वेळेला तशाच काहीसा पद्धतीचा चेंडू, परंतु त्यावेळेलाही मात्र मिडल ऑफ द बॅट केलं, बॅकफुटवर गेले. चांगलं स्वतःला बॅलन्स करत मात्र शॉर्ट आर्म पुल केलं आणि चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर गोल केलं. 6 धावांसाठी मात्र आणखीन एक मोठा फटका येतोय शुभम पालांडेच्या बॅटमधून. 12 धावा 2 चेंडूंमध्ये आल्यात. धावांची गती वाढते. गिअर शिफ्ट केलाय शुभमने. आतापर्यंत शुभमची गाडी पहिल्या दुसऱ्या गिअरवर चालत होती, परंतु आता ती गाडी टॉप गिअरवर चालू लागलेली आहे. आणि हे गिअर शिफ्ट करणं तितकंच महत्वाचं सुद्धा होतं, कारण 5 ओव्हरचा सामना आहे, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आणि त्यातल्या त्यात आतापर्यंतचा सेकंड हायेस्ट स्कोर तुम्ही चेस करताय. त्यामुळे धावांची गती वाढवण्याची गरजही होती ती त्रिशा टायटन संघाच्या फलंदाज शुभम पालांडेला. बॅक टू बॅक 2 षटकारांनंतर मात्र आता वाईट बॉल आलेलाही आपण पाहतोय. आणखीन एक फुल टॉस, परंतु यावेळेला टायमिंग तितकं पुरेसं नाहीये. फटक्यामध्ये मात्र पुरेशी ताकदही नव्हती. मिस टाइम स्ट्रोक म्हणावा लागेल. एकाच धावेवर समाधानी राहावं लागतंय शुभमला. यावेळेला मात्र थ्रू दी कव्हर्स, ओव्हर दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होते शुभम. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. बॅटच्या बाहेरच्या हिश्श्याला चेंडू लागून मात्र कव्हर पॉइंट कडे चाललाय. पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी, व्हाईट बॉल असेल आणि त्यावर एक्स्ट्रा धावा सुद्धा मिळतील. मॅच मध्ये मात्र त्रिशा टायटन्स कुठेतरी आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आता करू लागलेला आहे. 2 षटकारानंतर मात्र गोलंदाज अभिषेक वरती सुद्धा दबाव निर्माण केला शुभम पालांडेने. आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हर मधून जर आपण पाहायचं झालं तर 2 षटकार, 1 सिंगल, 2 व्हाईट बॉल आणि त्यावर एक एक्स्ट्रा सिंगल धाव सुद्धा आली आहे. म्हणजे एकूण धावसंख्या जर पाहिली तर 26 या धावसंख्येवर हे धावफलक जाऊन पोहोचलेलं आहे. अजून 30 धावांचा पाठलाग बाकी आहे. पुन्हा एकदा खरा बॉल, पुन्हा एकदा मात्र दिशाहीन गोलंदाजी होते की काय? होय, नक्कीच. या ठिकाणी मात्र पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. आउटसाइड दी ऑफ स्टंप. आता मात्र अभिषेकला थोडासा कानमंत्र देणं गरजेचंही आहे, परंतु आपल्याला वेळेवरही भान राखायचंय. वेळेचं भान राखून वेळेवर लक्ष ठेवून मात्र इनिंग पूर्ण करायची आहे 25 मिनिटांच्या अवधीमध्ये. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5:38 झालेली आहेत. अर्थात तुम्ही 9 मिनिटं आतापर्यंत पूर्ण घालवलेली आहेत. 25 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर.
या षटकातील आतापर्यंत फक्त 3च चेंडू पूर्ण झाले आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्ट्राईक वरती आहे प्रथमेश मयेकर. फुल टॉस बॉल, त्याला मात्र उडवून लावण्याचा प्रयत्न. फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळते. दुसऱ्या धावेच्याही प्रयत्नामध्ये फलंदाज असतील. अगदी सहजतेने मात्र ही दुसरी धाव पूर्ण होईल. बॉलला अडवण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी करून दाखवला. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मात्र असे फटके खेळल्यानंतर टप्पा पडला रे पडला की चेंडू कुठे जाईल याचा अंदाज लावणं थोडंसं क्षेत्ररक्षकालाही कठीण जातं. काही वेळेला चेंडू अगदीच काटा बदलतो आणि मग क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन बाउंड्रीच्या दिशेनेही निघून जातो. या पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजाच काहीशी वेगळी आहे. मिस टाइम या वेळेला इनर एज घेतली आहे. विकेट किपरकडे जाईल. डॉट बॉल. अभिषेकने मात्र कमबॅक करायला सुरुवात केली आहे. इथून पुढे मात्र जर पाहिलं तर अजूनही मॅच मधला दुसऱ्या षटकातून एका चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. तिसरं षटक मात्र संकेत कदम हाताळणार आहेत असं सांगण्यात आलं होतं. या वेळेला कव्हर पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता प्रथमेशचा, परंतु हा चेंडू आणि बॅट मधला संपर्क घडवून आणण्यात प्रथमेश मात्र या वेळेला असफल राहिला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते ओव्हर नंबर 2ची. आणि तिसरं षटक अर्थात चॅलेंजिंग ओव्हर, ज्या ओव्हरमध्ये बरंच काहीसं घडण्यासारखं आहे, ती ओव्हर घेऊन आता मात्र संकेत कदम गोलंदाजी मार्कवरती येईल. तोपर्यंत स्कोर कार्डकडे लक्ष टाकूया. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 14.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं स्कोर कार्डवर धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद 29 विदाउट एनी लॉस इन दी एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि त्यानंतर मात्र आता थोडासा विचार विनिमय होईल आणि त्यानंतर चॅलेंजिंग ओव्हर घेऊन संकेत कदम, हे नाव अगोदरच सुचवलं गेलं होतं कारण चॅलेंजिंग ओव्हर कोण हाताळणार हे नाव तुम्हाला मॅच आणि इनिंग सुरू होण्यापूर्वीच पंचांना सांगायचंय आणि हे नाव सांगण्यात आलं होतं. ते नाव आहे संकेत कदम. 18 बॉल 27 धावांची आवश्यकता. 9 रन्स पर ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट. 9 धावा प्रति षटकाच्या सरासरीने इथून पुढे मात्र फलंदाजी करावी लागणार आहे ती त्रिशा टायटन्स या संघाला. बॉलिंग मार्क वरती संकेत कदम, स्ट्राईक वरती मात्र शुभम पालांडे. 11 मिनिटांचा अवधी तुम्ही वाया घालवलेला आहे. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेला. डिक्लरच्या दिशेने बॉल जातोय. विकेट किपरही असक्षम राहिला. हा बॉल अडवू शकलेला नाहीये. बॉल डिक्लर मध्ये जात असताना एकेरी धावेसाठी 5 ओव्हर 5वर 5 गाड्यांच्या मोबदल्यात बनवलेली ही नेल्सन धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. सगळीकडे 5च हा आकडा तुम्हाला पाहायला मिळतोय. संकेतचा पुढील चेंडू शुभमसाठी. यावेळेला स्लॉट मध्ये तर होता परंतु टायमिंग आणि संपर्क तितका चांगला नाहीये. स्वतः संकेत कदम चेंडू खाली. अप्रतिम जजमेंट आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बोल्ड केलं या वेळेला ते शुभम पालांडेला. संकेत कदम पटकावतोय पहिली विकेट, पहिला गडी बाद. लाजवाब कॅच. अशा स्वतःच्याच गोलंदाजी केल्यानंतर फॉलो थ्रू मध्ये पकडल्या गेलेल्या खूप कमी कॅचेस आहेत आणि त्या टिपणं मात्र तितकं सोपं नसतं. मगाशी सुद्धा तसाच काहीसा प्रयत्न प्रणय मालुसरेनं सुद्धा केला होता. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल प्रथमेश परब. संकेतचा नेक्स्ट बॉल. गतीमध्ये परिवर्तन. या वेळेला चांगलं व्हेरिएशन सादर करतोय प्रथमेशच्या समोर गोलंदाज संकेत. तसं पाहिलं गेलं तर रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून गोलंदाजांकडून व्हेरिएशन गेलेलं खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतं कारण रबर बॉलवरती पावसाळ्यांच्या दिवसात पाण्याचा खेळ असताना, पावसाळ्याचा दिवस असताना मात्र त्या ठिकाणी ग्रिप मिळवणं थोडंसं कठीण जातं. परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये थोडासा पाऊस पडला जरूर. आता अपील तर करतोय संकेत. बॅटेज आहे का हे कुठेतरी मात्र विचारतोय पंचांना. प्रथमेश त्या ठिकाणी मात्र निश्चिंत आहे कारण पंचांकडून कोणताही निर्णय आलेला नाहीये. संकेत कदम मात्र कुठेतरी सातत्यपूर्ण चर्चा करतोय पंचांसोबत. चेंडू मात्र निर्धाव असेल. यावेळेला पुल केलेला फटका पाहूया कितपत लांबी गाठतोय. उंची तर चांगली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल.
पकडला जातोय झेल आणि समाप्त होईल प्रथमेश परबचा खेळ. अखेरकार इथे मात्र विकेट जी गरजेची होती ती मिळालीच. या अगोदरच कुठेतरी कॉट बिहाइंड साठी अपील करत होते, ती अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली. परंतु एक दुसरी संधी निर्माण केली संकेत कदमने आणि क्षेत्ररक्षकाने त्याला दिली एक चांगली साथ, एक मदतीचा हात आणि फलंदाज झाला झेलबाद. विकेटचं पतन, खेळाडू बाद. अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला हा फटका पाहायला मिळत होता. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक चांगलं जज करतोय चेंडूला. झाडांच्या मधून मात्र थोडासा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाताना चेंडूला जज करत कॅच पकडली. स्कोर जर आपण पाहिलात तर धावसंख्या झाली आहे 30 धावा, 30. आतापर्यंत या ओव्हरमधून एकच रन आली आहे. मला वाटतं जवळपास 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. त्यामुळे जर शेवटच्या बॉलवर षटकार मारला तर तुम्हाला कुठेतरी जवळपास 2 धावा मिळण्याची शक्यता आहे. कारण 1 रन आली आहे, षटकार आला तर 7 धावा होतील. 5 धावा वजा करून 2 धावा तुमच्याकडे शिल्लक राहतील. परंतु या बॉलवर जर डॉट बॉल आला तर ही ओव्हर जी आहे पूर्णतः निर्धाव ओव्हर, मेडन ओव्हर म्हणून घोषित केली जाणार आहे. कारण ही आहे चॅलेंजिंग ओव्हर आणि या बॉलवर फटका कॉर्नरकडे. बॉलला अडवणं महत्वाचं समजलं. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज आहेत, परंतु त्याचा काहीही फायदा होणार नाही आपण 2 धावा घेतलात तरी. परंतु हा जीवापाड प्रयत्न यासाठी केला गेला की प्रथमेश मयेकरकडे स्ट्राईक राहावी. परंतु या ओव्हरमधून जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी केली संकेत कदमने. 3 धावा खर्च केल्या, त्यामुळे एकही धाव या चॅलेंजिंग ओव्हरमधून आज त्रिशा टायटन्सला मिळणार नाही आणि त्यातल्या त्या 2 फलंदाजांनाही बाद करण्यामध्ये गोलंदाज संकेत कदम यशस्वी ठरला. त्यामुळे एकूण 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 10 धावांच्या प्रत्येक ओव्हरच्या सरासरीनंतर आपण जर पाहिलं तर 29 धावा. चुकीची दुरुस्ती, जसं मगाशी आपण 30 सांगितलं, परंतु 29 धावा आतापर्यंत. एकोणतीस धावा स्कोर कार्ड वरती. या ओव्हरमधून एकही रन मिळालेली नाहीये, परंतु पहिल्या बॉलवर 1 रन मिळालेली होती. त्यामुळे धावसंख्येवर 30 हा आकडा दिसत होता. परंतु आता या ओव्हरमधून अवघ्या 3 धावा घेतल्या कारणाने मात्र एकही धाव मिळत नसल्यानं 29 धावा स्कोर कार्डवर असतील. त्यामुळे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. म्हणजे धावा तशाच्या तशा राहिल्यात, परंतु 6 चेंडू मात्र त्यातून कमी झालेत. या वेळेला मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. प्रथमेशच्या बॅटमधून समीकरण मात्र आता थोडंसं वाढत चाललेलं आहे. फलंदाजांच्या अंगावरचा दबाव वाढलाय. नव्याने आलेला फलंदाज प्रथमेश परब बादून माघारी परतला. त्याची जागा घेण्यासाठी मात्र कोण आले मैदानाच्या आतमध्ये? प्रणव कदम स्ट्राईकवर असेल. दुसऱ्या बाजूला प्रथमेश मयेकर, तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा प्रणय शिंदे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. या वेळेला उसळता चेंडू आहे. भन्नाट वेग पाहायला मिळतोय आणि भन्नाट वेगासोबतच थोडीशी उसळीही चेंडूला देण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला होता. असे चेंडू मात्र रबर बॉल मध्ये खेळणं थोडंसं कठीण जातं फलंदाजांसाठी, स्पेशली ज्या वेळेला फक्त समोर षटकार असतो, आजूबाजूला एकेरी दुहेरी घोषित स्वरूपातल्या धावा असतात. परंतु आज मैदानाच्या तिन्ही बाजूला आपल्याला चौकार षटकार ठोकण्याची संधी आहे या स्पर्धेदरम्यान. फुलटॉस बॉल लॉंग ऑन कडे, कॉर्नर कडे जाताना 1 बाउन्स फिल्डरकडे चाललाय. एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी राहतील फलंदाज. VS स्पोर्ट्स आयोजन आपण पाहत आहात. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मॉन्सून बिग बॅश काळा चौकीच्या या शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती आयोजित करण्यात आलेली भव्य मर्यादित षटकांची रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. स्पर्धेचा सेकंड लास्ट सामना आजच्या दिवसातला आपण पाहतोय. उद्याच्याही दिवसात साखळी फेरीतून असे 4 संघांचे सामने आपण पाहणार आहात. आणि उद्याचा दिवस एक विशेष लक्षणीय, विशेष प्रेक्षणीय असा सामना, अबुदयनगर विरुद्ध जिजामातानगर असा हा प्रेक्षणीय सामना असेल. तर रेफरल रिव्ह्यू मात्र पंचांनी मागितलाय बाउन्सरसाठी. ऑलरेडी 1 बाउन्स दिलेला आहे, परंतु व्हाईट बॉल आहे का नाही हे कुठेतरी पंचांना पडताळायचंय. त्यामुळे आपण जोपर्यंत याची पडताळणी होईल आपण उद्याच्या दिवसाच्या प्रेक्षणीय सामन्याकडे थोडंसं लक्ष टाकूया. जिजामातानगर 11 विरुद्ध अबुदयनगर 11 असा हा उद्याचा प्रेक्षणीय सामना असेल. करण सावर्डेकर याच्या कर्णधार पदाखाली मात्र अबुदयनगर जिजामातानगर
ह्या संघाकडून मात्र अमेय बिरमोळे, दर्शन गुरव, संकेत गोसावी, राकेश दळवी, प्रवीण मोडक, रिजवान खान, साहिल गुडवे, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर केतन काप असेल, समर्थ कासुर्डे आणि आदित्य चव्हाण अशी प्लेइंग 11 जिजामाता नगर 11ची असणार आहे. तर अबुदय नगर या संघाच्या माध्यमातून कर्णधार असतील मयुरेश भवर उर्फ अम्मा, त्यांच्या नेतृत्वाखाली अनिकेत चव्हाण, प्रथमेश मयेकर, हर्षवर्धन साळुंखे, प्रथमेश साळवी. 1 बाउन्स असेल. तर सोबतच आदित्य दळवी, कुशल कोरडे, अथर्व ढोले, शुभम पालांडे, दर्शील साळगावकर आणि यश जगताप असा हा उद्याचा प्रेक्षणीय सामना या मैदानावर दुपारच्या सत्रामध्ये खेळवला जाणार आहे. तर दरम्यान आपण नुकताच रेफरल रिव्ह्यू जो आहे तो घेतलेला पाहिला होता, त्यातून मात्र काहीही निष्पन्न झालेलं नाहीये. 1 बाउन्सचा निर्णय मात्र तो कायम राहील आणि ती वॉर्निंग मात्र गोलंदाजाला दिली जाईल. यावेळेला मात्र आडव्या बॅटने ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा हा फटका फसलेला दिसतोय. आणखीन एक डॉट बॉल येईल. 5 बॉल तर आता या ओव्हरमधले पूर्ण झालेलेच आहेत. 2 धावा अवघ्या खर्च केले प्रणय शिंदेने या ओव्हरमधून. पहिलं षटक प्रणयचं थोडंसं महागडं ठरलं, 10 धावा त्या षटकातून आल्या, परंतु या षटकात त्याने कमबॅक केलाय, स्वतःच्या गोलंदाजीत मात्र इम्प्रूव्हमेंट केली आहे आणि फक्त 2 धावा 5 चेंडूंमध्ये खर्च केल्या आहेत. शेवटचा बॉल घेऊन प्रणय प्रथमेशसाठी या वेळेला मात्र विकेट किपरसाठीही हा बॉल अडवणं कठीण जातंय. वेगवान बॉल होता, डिक्लेअरकडे जाईल, बाहीच्या स्वरूपातल्या धावा मिळतील आणि या 5व्या ओव्हर अगोदर मात्र आपण जर पाहिलात तर आता शेवटच्या षटकाचा जरी खेळ शिल्लक राहिला असला तरी स्कोर कार्ड जर पाहिलं तर 32 या धावसंख्येवरती आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी गरज मात्र असेल ती 24 धावांची. म्हणजे या 6 बॉल मध्ये 4 षटकार आता फलंदाजांना ठोकावे लागणार आहेत. तर या नंतरच्या सामन्यासाठी मात्र श्री बॉईज आणि मुंबईचा रथाधीश दोन्ही टीम आपण लगेच तयार राहायचंय. 5:50 झालेली आहेत. मुंबईचा रथाधीश आणि श्री बॉईज आपल्याला सुद्धा विनंती आहे, तुम्हाला सुद्धा वेळेचं बंधन असेल आणि त्याचबरोबर चालू असलेल्या मॅच मध्ये फक्त 4 मिनिटांचा वेळ राहिलाय. या 4 मिनिटांमध्ये मात्र तुम्हाला 4 षटकार ठोकायचे आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. स्पेशली त्रिशा टायटन साठी हे समीकरण असेल. 6 बॉल 24 धावा. पहिला बॉल फुल करण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजी मार्क वरती मात्र शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर 1च धाव आली आहे. मोठी जबाबदारी प्रथमेशच्या खांद्यावरती. गेल्या रविवार आपण जर पाहिलं तर सर्व युवा खेळाडूंना घेऊन मैदानामध्ये उतरले होते. आज मात्र ऑक्शनच्या माध्यमातून टीम बनवली गेली आणि हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न नो मॅन्स लँड मध्ये जाऊन थांबेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण केली बघता बघता. प्रयत्न चांगला होता. जर षटकार आला असता तर कुठेतरी फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असता आणि मग अजून एखाद दुसऱ्या षटकाराची अपेक्षा आपण करू शकलो असतो. परंतु ज्या वेळेला मोठं समीकरण समोर असतं त्यावेळेला आत्मविश्वास खचला जातो फलंदाजांचा. हे आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. परंतु काही फलंदाज असेही असतात की जे पूर्णतः आपला प्राण पणाला लावतात आणि मोठमोठ्या समीकरणालाही बदलून दाखवतात. या वेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट तर खेळलाय, परंतु 2 टप्पे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. वन बाउन्स 2 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये हा बॉल जाईल. तोपर्यंत मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या ही पुढे सरकलेली दिसते. 35 धावा 35. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 1-2-0 असं मात्र पहिल्या 3 बॉलचं विश्लेषण. आणि या वेळेला बिग हिट. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि बॉल करेल हवाई सफर. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून सभागृहाच्या दिशेने जाणारा चेंडू. 6 धावा षटकार. थोडासा उशीर का होईना परंतु हा मोठा फटका कुठेतरी आत्मविश्वास फलंदाजाचा नक्कीच वाढवून देईल. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 9 धावा आलेत. 2 बॉल मध्ये अजून 15 धावांची आवश्यकता आहे, जे की थोडंसं कठीण आहे. जर गोलंदाजाने काही चुका केल्या तर त्या धावा पूर्ण होण्याची शक्यताही आहे. अशक्य असं काही नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल. बिकॉज इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. वन्स अगेन मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून प्रथमेश प्रवीण मयेकरच्या बॅट मधून येतोय हा घणाघाती सिक्सर. आणि शेवटचा बॉल मात्र शिल्लक राहिला होता.
तर शेवटच्या क्षणापर्यंत मात्र लढा दिलाय प्रथमेश मयेकरने. एकूण 47 धावांपर्यंत त्यांची टीम मजल मारू शकली आहे, परंतु त्याचा काहीही फायदा होणार नाहीये. परंतु उद्याच्या दिवसात अजून एक संधी त्यांना मिळणार आहे, कारण या सामन्यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे. तर या सामन्याचा विजेता ठरलाय खऱ्या अर्थानं सक्षम असणारा संघ सक्षम 11 या मॅचचा दुसऱ्या हाफचा पहिल्या मॅचचा विजेता. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नन अदर दॅन आदित्य दळवी ठरतो या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. 23 चेंडू आणि 42 धावांचा नवीन विक्रम. वैयक्तिक धावांपर्यंतचा मला वाटतं आतापर्यंतचा सर्वाधिक वैयक्तिक धावा बनवण्याचा विक्रम हा आदित्य दळवीच्या नावावरती आहे. 23 बॉल मध्ये 42 धावा, म्हणजे जवळपास 180च्या स्ट्राईक रेटनं आज त्यांनी बॅटिंग केली आणि या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो ठरलाय, प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. मी आदित्य दळवीला विनंती करतोय, आपण प्लेअर ऑफ द मॅचचा हा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. सक्षम 11चा हा विजय मात्र खूप महत्वाचा होता. यानंतर मात्र आजच्या दिवसातली शेवटची मॅच आपण बघणार आहोत. एका बाजूला असेल श्री बॉयज आणि त्यांच्या विरोधात असेल तो मात्र आपल्याच काळा चौकी परिसरातील एक नावाजलेला संघ अर्थात मुंबईचा रथाधीश. या दोन संघांमध्ये होईल आजच्या दिवसातील शेवटची मॅच.